माझा यंत्राला विरोध नाही, परंतु यंत्र माणसाचा गुलाम झाला पाहिजे. माणूस यंत्राचा गुलाम होता कामा नये. तंत्र काळानुसार बदलतात, तत्व मात्र बदलत नाही. तंत्राची दिशाही तत्वाला अनुसरून असली पाहिजे. दुसऱ्याची वेदना माझी होऊ शकते व माझी वेदना दुसऱ्याची होऊ शकते. हीच खरी प्रेमाची शक्ती आहे. सत्य म्हणजे ईश्वर आहे. प्रत्येक माणसात जसा ईश्वराचा अंश आहे तसं प्रत्येकात काही ना काही सत्य आहे. ईश्वराची गती म्हणजे समाजाची इतिहासाची गती. ही गती माणसाला कल्याणकारी दिशेला घेऊन जाते. ईश्वराची सेवा करायची असेल तर मनुष्य हे उत्तम माध्यम आहे. जर मनुष्याची सेवा करायची असेल तर भाषा हे उत्तम माध्यम आहे.